नमस्कार. मी आर्किटेक्ट आरती. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण समजून घेणार आहोत बेडरूम डिझाईनच्या 10 महत्त्वाच्या टिप्स. पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की घर बांधताय, बरोबर ना? पण घर बांधताना एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने किंवा आर्किटेक्टने आपल्या बेडरूमची साईज सांगितलेली असते की बेडरूम जे आहे ते मी 10 बाय 10 फूट किंवा 10 बाय 12 फूट किंवा 10 बाय 13 फूट किंवा 12 बाय 13 फूट असं मी ठेवलेलं आहे आणि ती जागा तुम्हाला पुरून जाईल. परंतु त्या बेडरूममध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट असलेली जी आहे ती आहे बेड किंवा त्याच्यामध्ये असलेलं फर्निचर आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की आपल्याला कुठे असणार आहेत हे याचा लेआउट अजिबात माहीत नसतो. तर सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही घर बांधायला घेत असाल आणि बेडरूम डिझाईन करायची कशी ही गोष्ट जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ठीक आहे. त्याआधी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते. जर तुम्ही घर बांधत असाल आणि तुमच्या बेडरूमची साईज तुम्हाला माहीत नसेल तर कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही विचारून घ्या किंवा तुमच्या इंजिनियर किंवा आर्किटेक्टला तुम्ही विचारून घ्या की आमच्या बेडरूमची जी साईज आहे ती 10 फूट बाय 10 फूट पेक्षा कमी नको आहे. त्याचं कारणही मी तुम्हाला सांगते की 10 फूट बाय 10 फूटचं जे काय बेडरूम आहे त्याच्यामध्ये बेड आणि स्टोरेज आणि त्याचबरोबर थोडीशी मोकळी जागा कमी राहते आणि त्यामुळे आपण नवीन घर बांधूनही एवढं इन्व्हेस्टमेंट करूनही आपल्याला कम्फर्टेबल स्पेस भेटत नाही. आणि तुम्ही जर पाहिलं, लिव्हिंग रूम असेल किंवा किचन असेल, ह्या पब्लिक स्पेसेस आहेत जिथं कोणीही येऊ शकतं. पण ज्या वेळेला आपल्याला आराम हवा असतो, ज्या वेळेला आपल्याला निवांत राहायचं असतं, त्यावेळेला आपण आपल्या बेडरूममध्ये येतो. त्यामुळे बेडरूम जी आहे ती थोडीशी का होईना प्रशस्त असावी. त्यामुळे मी असं सांगेन की 10 फूट, कमीत कमी 10 फूट बाय 10 फूटची बेडरूम ही आपली असायलाच हवी. त्याचबरोबर जर ती मोठी असेल 10 बाय 12 किंवा 12 बाय 13 अशी साईज आपल्याला चालू शकेल. मोठी साईज आपण ॲडजस्ट करू शकतो, परंतु छोट्या साईजमध्ये कोणती गोष्ट कुठं ठेवायची ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत नाही. आणि त्यानंतर घर बांधून झाल्यानंतर आपण आपल्या कॉन्ट्रॅक्टरला विचारतो तर तो म्हणतो की मी तुम्हाला ही गोष्ट आधीच सांगितली होती की आपले बेडरूमच्या हे एवढ्या बाय एवढ्या साईजची आहे आणि तेवढी कम्फर्टेबल आहे, परंतु आपल्याला तेवढ्या जागेमध्ये कम्फर्टेबल फील होत नाही. ठीक आहे. तरीही 10 बाय 10 फूटची कमीत कमी बेडरूम ही असेल तर आपल्याला व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर कम्फर्टेबल आणि छान आणि रिलॅक्स वाटू शकतो. ठीक आहे. चला तर मग आपण समजून घेऊया पहिली टिप. टिप नंबर 1, त्याच्यामध्ये मी सांगेन की योग्य बेडची निवड करा. जर आपली बेडरूम 10 बाय 10 फूटची किंवा 10 बाय 12 फूटची असेल तर त्या केसमध्ये आपलं जे स्टोरेज आहे ते त्या रूममध्ये ठेवण्यासाठी कमी पडतं. अशा वेळेला तुम्ही काय करू शकता तर बेडच्या खाली स्टोरेज करू शकता. त्यामुळे काय होईल तर आपल्या बेडरूममध्ये स्टोरेज स्पेस जी आहे ती कमी लागेल. परंतु खूप मोठा बेड जर तुम्ही केला तरी सुद्धा 10 बाय 10 किंवा 10 बाय 12च्या रूममध्ये खूप कंजेस्टेड वाटू शकतं. अशा वेळेला तुम्ही योग्य साईजच्या बेडची निवड करा. मी सांगेन की 5 फूट बाय 6 फूट किंवा 6 फूट बाय 6 फूट अशा साईजचा बेड जो आहे ते तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये बसवून घेऊ शकता. बेडची निवड ही अतिशय महत्त्वाची आहे. छोट्या बेडरूममध्ये असंही काही आर्किटेक्ट किंवा इंजिनियर सजेस्ट करतात किंवा इंटेरियर डिझायनर सजेस्ट करतात की तुम्ही बेडच्या ज्या खालची जी स्पेस आहे ती एम्प्टी ठेवा. परंतु खूप वेळेला काय होतं, आपण तशा टाईपचं बेड घेतलं तर रूम मोठी वाटू शकते. रूम मोठी वाटतेही का तर जेवढं फ्लोअर स्पेस मोकळा तेवढी आपली रूम आपल्याला दिसण्यासाठी मोठी वाटते. परंतु मग प्रॉब्लेम येतो की आपल्या ज्या वस्तू आहेत, आपले अंथरुणं पांघरुणं आहेत, बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला ठेवायच्या असतात. आपली कपडे असतात दररोज न वापरणारी किंवा जॅकेट्स असतात, मग त्या कुठे ठेवायच्या. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की ज्या वेळेला तुमची रूम छोटी आहे तरी पण बेड तुम्हाला डिझाईन करायचा असेल तर तो बेड डिझाईन करताना तो 5 बाय 6 किंवा 6 बाय 6चा जर तुम्ही केला तर तो सफिशियंट ठरेल. आणि त्याच्या खालची जी जागा आहे बेडच्या ती एम्प्टी ठेवण्यापेक्षा ती स्टोरेज स्पेस म्हणून तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये ट्रॉलीज लावू शकता जेणेकरून तुम्हाला दररोज न वापरात असणारी कपडे, दररोज वापरात नसणारे अंथरूण पांघरूण तुम्ही त्याच्याखाली ठेवू शकता. परंतु
एक महत्त्वाची टिप, ज्यावेळेला तुम्ही बेड सिलेक्ट करणार आहात त्यावेळेला बेडचा रंग जो आहे तो तुम्ही जास्तीत जास्त फेंट म्हणजे पांढऱ्याच्या जवळच्या शेड्स तुम्ही निवडा. त्याचं कारण असं की जर तुम्ही डार्क रंगाचा जर एखादा बेड चॉईस केला किंवा डार्क रंगाचा जर बेडचा म्हणजे डार्क रंग जर असेल तुमच्या बेडला, तर काय होईल, तर त्या बेडमुळे तुमची रूम अजून छोटी वाटू शकते. म्हणून तुम्ही काय करा, तर तुमचं बेडचं जे बॅक आहे किंवा तुमचं बेडचा जो कलर आहे, साईडून जो येणारा कलर आहे, त्या कलरला जास्तीत जास्त फेंट ठेवण्याचे पांढऱ्याच्या जवळची शेड तुम्ही चॉईस करू शकता. ही झाली टिप नंबर 1. चला तर मग आपण समजून घेऊया टिप नंबर 2. तर टिप नंबर 2 मध्ये मी तुम्हाला सांगेन की नैसर्गिक प्रकाशाला प्राधान्य द्या. आता नैसर्गिक प्रकाश हा आपल्याला कुठून मिळतो? ऑफकोर्स खिडक्यांमधून. तर बेडरूमला कमीत कमी एक तरी खिडकी असायलाच हवी. 2 असतील तर अतिशय सुंदर, परंतु एक तरी खिडकी असायलाच हवी. आणि त्या खिडकीची जी साईज आहे ती 5 फूट बाय 3 फूट किंवा 4 फूट अशा पद्धतीची असावी. खूप मोठी खिडकी छोट्या बेडरूमला सूट होणार नाही आणि स्टोरेज स्पेस कमी होईल. म्हणून कमीत कमी 4x4ची खिडकी किंवा 4x5ची खिडकी ही आपल्या छोट्या बेडरूमला सफिशियंट आहे. जर तुमची बेडरूम मोठी असेल 12x13 किंवा 13x14ची असेल तर त्या केसमध्ये तुम्ही 6 फुटाच्या खिडकीसुद्धा प्रेफर करू शकता. ठीक आहे. ज्यावेळेला तुम्ही खिडकी लावणार आहात त्यावेळेला तुम्ही तुमच्या कॉन्ट्रॅक्टरला विचारून घ्या की तुमच्या खिडकीची साईज काय असणार आहे, खिडकी तुम्ही कुठे लावणार आहात आणि त्या खिडकीतून येणारा जो प्रकाश आहे तुमच्या रूममध्ये प्रॉपर येतो का, ह्या गोष्टीचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं असतं. मी खूप वेळेला अनुभवलेलं आहे की एखादी बेडरूम आहे आणि त्या बेडरूममध्ये आत गेलं की आपल्याला रिलॅक्स व्हायचं असतं आणि रूममध्ये कसलंही व्हेंटिलेशन नसतं आणि ती एक जी बेडरूम आहे त्याच्यामध्ये जी खिडकी आहे ती लावलेलीच नसते किंवा खिडकी जी आहे ती खूप छोटी असते आणि त्याच्यामुळं त्या रूममध्ये कोंडल्यासारखं फील येतं आणि मग आपल्याला रिलॅक्स जे फील वाटायला पाहिजे ते आपल्याला वाटत नाही. त्यामुळं अतिशय महत्त्वाची टिप आहे की योग्य व्हेंटिलेशन असणं गरजेचं आहे आणि नैसर्गिक प्रकाश जो आहे तो आपल्या रूममध्ये यायलाच हवा. त्याचबरोबर ज्यावेळेला तुम्ही खिडकी लावता त्याचबरोबर तुम्ही त्या खिडकीला कोणत्या कलरचा पडदा लावणार आहात, कोणत्या कलरचे तुम्ही कोणत्या डिझाईनचे तुम्ही पडदे सिलेक्ट करणार आहात, ह्यासुद्धा गोष्टीचा विचार करायला हवा. कारण तुम्ही ज्यावेळेला खिडकी लावता त्याच वेळेला डिफरंट टाईप्सचे पडदे जे आहेत ते आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्ही कोणत्या टाईपचा पडदा लावणार आहात हेही अतिशय महत्त्वाचं ठरतं. पडदा सिलेक्ट करतानाही तुम्ही अतिशय फेंट रंगाचा पांढऱ्याच्या जवळपास जाणारी जे शेड बेज कलरची किंवा अशा फेंट व्हाईटच्या जवळ असणाऱ्या ज्या शेड्स आहेत त्या तुम्ही सिलेक्ट करू शकता, जेणेकरून तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही एंटर केल्यानंतर पहिला तुमचा पडदाच दिसायला नको आहे. कारण खूप वेळेला मी अनुभवलेलं आहे की खूप जणांच्या बेडरूममध्ये गेलं की पहिला एकदम डार्क चॉकलेटी, डार्क रेड अशा एकदम डार्क कलरचे पडदे जे आहेत ते लावलेले असतात आणि त्याच्यामुळं रूम जी आहे खूप छोटी वाटायला लागते. आपल्या एक मनात असतं की पांढरा कलरचा पडदा जो आहे किंवा पांढऱ्याच्या जवळपास असलेल्या शेड्स असलेला जो पडदा आहे तो लगेच मळेल, पण असं अजिबात नाही. आपण असंही क्लिनिंग ठेवतच असतो. महिन्यातून किंवा आठवड्यातून आपण जर पडदा क्लीन करून ठेवला, धुवून घेतला तर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम जो आहे आपल्याला येणार नाही. ठीक आहे. टिप नंबर 3. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला शांत रंगसंगती वापरण्याचा मी सल्ला देईन. तर शांत रंगसंगती का वापरावी, तर बेडरूममध्ये आपण काय करणार असतो, तर बेडरूममध्ये ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आहे की आराम. तर आराम करण्यासाठीच आपण बेडरूममध्ये येत असतो. तर ज्या वेळेला आपल्या शरीराला आरामाची आवश्यकता असते त्यावेळेला आपल्या बेडरूममध्ये आपण जो कलर देतो तो सुद्धा आपल्या डोळ्यांना पाहिल्यानंतर आराम देईल असाच असायला हवा. ज्या वेळेला आम्ही बेडरूम डिझाईन करतो त्यावेळेला कोणत्याही क्लायंटला रेफर करतो की तुम्ही बेडरूमला तुमच्या आवडीचा कलर देण्यापेक्षा तुम्ही अभ्यास करून की बेडरूमला कोणता रंग हवा आहे,
तोच दिलास तुम्हाला जास्त आरामदायी, जास्त प्रशस्त आणि जास्त रिलॅक्स वाटू शकतं. तर मी सांगेन तुम्हाला की तुम्ही ज्यावेळेला बेडरूमला रंग देणार असाल त्यावेळेला पांढरा, बेज, हलका निळा किंवा हलका हिरवा किंवा पेस्टल निळा किंवा पेस्टल ग्रीन असा किंवा बॉटल ग्रीन अशा ज्या कूल कलर्सच्या संगती आहेत, रंगसंगती आहेत, त्या तुम्ही वापरू शकता. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण ह्या रंगांकडे पाहतो, जसे की आपण हिरवा रंग असेल पेस्टल ग्रीन किंवा निळा रंग असेल पेस्टल ब्लू असेल, ह्या रंगांकडे ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपल्या डोळ्यांना एक आरामदायक फील येतं. त्यामुळे तुम्ही ह्या रंगांचा वापर तुमच्या बेडरूममध्ये करू शकता. असं मला म्हणायचं नाही आहे की तुम्ही अख्ख्या रूमला हिरवा कलर द्या किंवा अख्ख्या रूमला निळा कलर द्या. मी असं सजेस्ट करेन की त्या रंगसंगतीचा तुम्ही थोडासा वापर करा. म्हणजे एखाद्या वॉलवरती थोडासा पेस्टल ग्रीन किंवा बॉटल ग्रीन किंवा पेस्टल ब्लू कलर असा जर तुम्ही कलर दिला तर तुम्हाला त्या भिंतीकडे पाहिल्यावरती थोडंसं आरामदायक फील होईल. ही अतिशय महत्त्वाची टिप आहे की तुम्ही ज्या वेळेला बेडरूमला रंग देणार असाल त्यावेळेला माझ्या आवडीचा रंग, मला गुलाबी आवडतो, मग मला हा कलर आवडतो आणि त्या माझी बेडरूम आहे तर त्याला मीच हा कलर देणार आहे असं हट्ट न धरता कॉन्ट्रॅक्टर किंवा आर्किटेक्ट जे सांगतो त्या पद्धतीनं व्यवस्थित विचार करून अभ्यास करून मगच तुम्ही बेडरूमचा रंग सिलेक्ट करा. टिप नंबर 4, पुरेशी स्टोरेज व्यवस्था ठेवा. आता पुरेशी म्हणजे कशी, तर खूप वेळेला आपण काय करतो की बेडरूम डिझाईन करताना किंवा बेडरूम आपली ज्या वेळेला बांधत असतात त्यावेळेला सगळ्या वॉलवरती 2 वॉलवरती आपण काय करतो लॉफ्ट करायला सांगतो. मग होता काय प्रॉब्लेम, आपण खूप जास्त जर लॉफ्ट केले तर आपली रूम जी आहे ती छोटी वाटू लागते. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की बेडरूममध्ये कोणत्याही एका भिंतीवरतीच तुम्ही लॉफ्ट द्या आणि त्या भिंतीच्या खालीच तुम्ही वॉर्डरोब जे आहेत ते डिझाईन करा. वॉर्डरोब डिझाईन करतानाही ते खूप जागा घेणार नाहीत, ह्याकडे लक्ष द्या आणि योग्य त्या साईजचे वॉर्डरोब जर तुम्ही डिझाईन केले तर तुमचं भरपूर सारं साहित्य जे आहे ते तुमच्या वॉर्डरोबमध्ये जाईल. तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेला तुम्ही वॉर्डरोब डिझाईन करताय त्यावेळेला 7 फुटाच्या वरती तुमची जी लॉफ्टची स्पेस आहे त्या लॉफ्टच्या स्पेसमध्ये तुम्ही तुमच्या मोठ्या बॅग्स असतील, ट्रॅव्हल बॅग्स, भरपूर मोठं साहित्य, मोठ्या मोठ्या पिशव्या असतील, अशा ज्या गोष्टी आहेत त्या तिथे तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे होतं काय, त्या ज्या पिशव्या किंवा ते जे काय बॅग्स असतील ते वरती ओपन दिसणार नाहीत आणि तुमची रूम जी आहे ती क्लीन आणि नीटनेटकी वाटू शकते. त्याचबरोबर तुमच्या बेडरूम बेडच्या खाली तुम्ही काय करू शकता, थोडीशी जी स्टोरेज स्पेस आहे तीही तुम्ही दिलेली असू शकते किंवा देऊ शकता आणि ड्रॉवरही तुम्ही तिथे प्रोव्हाइड करू शकता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्या वेळेला बेड डिझाईन करता त्याबरोबरच बेडच्या साईडला साईड टेबल असणं ही अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याच्या खाली तुम्ही स्टोरेज स्पेस देऊ शकता. 2 ड्रॉवर जर तुम्ही तिथे प्रोव्हाइड केले तर त्याच्या खाली तुम्ही तुमचे औषधं असतील, महत्त्वाच्या ज्या फाईल्स असतील औषधांशी रिलेटेड तुमच्या हॉस्पिटलमधल्या, तर त्या तुम्ही तिथं ठेवू शकता. एका वॉर्डरोबमध्ये तुम्ही तुमचे साहित्य जे आवरायचं साहित्य आहे, तुमचे कॉस्मॅटिक्स आहेत, दररोज आवरावर करण्यासाठी, तुम्हाला क्लीन राहण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही त्या ड्रॉवरमध्ये देऊन टाकल्या तर तुम्हाला जास्त भरलेली रूम अशी वाटणार नाही आणि सगळं मटेरियल जे आहे ह्या तुमच्या स्टोरेजमध्ये झाकून जाईल. टिप नंबर 5, योग्य लाईटिंग डिझाईन करा. आता ह्याच्यामध्ये काय आहे, लाईट तर सगळीकडे सेमच असते, मग त्याच्यामध्ये डिझाईन करण्यासारखं काय आहे. फॉल सिलिंग केलं, फॉल सिलिंगमध्ये तुम्ही ज्या काय आहेत ते लाईट्स दिल्या की झालं. पण तसं नाही आहे. तर ज्या वेळेला तुम्ही बेडरूममध्ये लाईट्स लावणार असाल त्यावेळेला तुमच्या रूममध्ये सगळीकडे प्रकाश जो आहे व्यवस्थित पडतो का, कोणत्या कोपऱ्यामध्ये प्रकाश कमी पडत असेल तर तुम्ही त्यावेळेला तो सजेस्ट करू शकता तुमच्या इंजिनियरला किंवा आर्किटेक्टला की मला ह्या ठिकाणी एखादा बल्ब जास्त हवा आहे. किंवा तुमच्या बेडच्या साईडला तुम्ही साईड टेबलवरती जर छोटे लॅम्प ठेवले तर रात्रीच्या वेळेला जर तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल तर तो एकच लॅम्प लावून ठेवला तर तुमच्या साईडला झोपणाऱ्या पर्सनला जास्त त्रास होणार नाही. ठीक आहे. तर अतिशय महत्त्वाची गोष्ट
की ज्या वेळेला तुम्ही बेडरूममध्ये लाईटिंग डिझाईन करता त्यावेळेला वार्म लाईट जी आहे ती आपण प्रेफर करतो. ही वार्म लाईट जी आहे तुम्ही कोणत्याही इंजिनियर किंवा आर्किटेक्टला सांगितला की माझ्या बेडरूममध्ये तुम्ही वार्म लाईट प्रोव्हाइड करा तर त्यांना ही गोष्ट समजू शकते. ठीक आहे. तर ही वार्म लाईट जी आहे ह्या लाईटमुळं काय होतं तर तुमच्या डोळ्यांना आरामदायक फील होतं आणि ती लाईट जी आहे ती तुमच्या डोळ्यांना त्रास करत नाही. म्हणूनच बेडरूममध्ये वार्म लाईट ही प्रेफर केली जाते. ठीक आहे. टिप नंबर 6, आरामदायी फर्निचर निवडा. आता ह्यामध्ये मला सांगायचं आहे की खूप वेळेला आपल्याला काय होतं तर अमेझॉनवरती, मिशोवरती आणि कुणाचे यूट्यूबचे व्हिडिओ पाहून आपल्याला वेगवेगळे ऑर्गनायझर्स जे आहे ते घेण्याची इच्छा होते आणि आपण त्या घेऊन सर्व काही जे आहे ते बेडरूममध्ये फिक्स करण्याचा ट्राय करतो. परंतु नवीन नवीन येणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या जर तुम्ही घेत राहिला आणि तुमच्या बेडरूममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर ठेवत राहिला तर तुमची रूम जी आहे ती खूप सारी भरलेली गच्च वाटेल आणि मग तुम्हाला आरामदायक फील होणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की अशा एक्स्ट्रा वस्तूंचा, एक्स्ट्रा स्टोरेज स्पेसचा मोह टाळा आणि जी काही इंजिनियर किंवा आर्किटेक्टनी जी स्पेस तुम्हाला स्टोरेजसाठी दिलेली आहे त्या व्यतिरिक्त जास्त एक्स्ट्राचे जे फर्निचर आहे ते अवॉइड करा. टिप नंबर 7, तर योग्य व्हेंटिलेशनकडे लक्ष द्या. आता व्हेंटिलेशन म्हणजे काय तर हवा जी आहे तुमच्या रूममध्ये खेळती राहिली पाहिजे. आपण ज्यावेळेला बेडरूम डिझाईन करतो त्यावेळेला तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की योग्य खिडक्या ह्या प्रोव्हाइड करा नैसर्गिक लाईट घरामध्ये येण्यासाठी किंवा तुमच्या रूममध्ये येण्यासाठी. पण त्याचबरोबर नैसर्गिक हवा ही आपल्या रूममध्ये येणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि योग्य ठिकाणी योग्य खिडकी किंवा फॅन किंवा तुम्ही AC जर प्रोव्हाइड करणार असाल तर ह्या गोष्टी तुम्ही कुठे लावणार आहात त्याची जी जागा आहे ती तुम्ही फिक्स करा. टिप नंबर 8, तर तुमच्या भिंतींना आकर्षक लुक द्या. म्हणजे एखाद्या वॉलवरती तुम्ही टेक्स्चर पेंट करू शकता किंवा वॉल आर्ट करू शकता किंवा अजून तुम्हाला काही वेगळ्या आयडियाज असतील त्याही तुमच्या आर्किटेक्टकडून किंवा इंटेरियर डिझायनरकडून तुम्ही करून घेऊ शकता. कारण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये एंटर करता त्यावेळेला पूर्ण भिंत मोकळी असेल किंवा पूर्ण सगळीकडे व्हाईट व्हाईट वाटत असेल तर तुम्हाला तिथे जरा असं कूल छान फील होणार नाही. म्हणून एखादा तरी वॉलला छान असा टच द्याच द्या. टिप नंबर 9, इलेक्ट्रिक पॉईंट्सचे योग्य नियोजन करा. आता अतिशय महत्त्वाची गोष्ट कोणती तर तुमच्या बेडच्या साईडला तुम्ही इलेक्ट्रिक स्विचबोर्ड जे आहेत ते प्रोव्हाइड करता पण त्याच्यामध्ये एकच स्विच आपण दिलेला असतो. मग त्यावेळेला काय होतं आपल्याला लॅपटॉप चार्जिंग करायचं असतं, खूप वेळेला आपला मोबाईलला चार्जिंग करायचं असतं आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही ज्या वेळेला बाहेर जाणार असता एखाद्या कार्यक्रमाला जाणार असता त्यावेळेला तुमचं ड्रायर आहे, तुमचं स्ट्रेटनर आहे आणि अशा बऱ्याच इलेक्ट्रिक वस्तू ज्या आहेत त्या आपण आपल्या बेडरूममध्ये यूज करत असतो. आपण आजारी पडल्यानंतर आपण वाफ घेण्याचं मशीन असतं, खूप वेळेला नेब्युलायझर आपण वापरत असतो. अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत इलेक्ट्रिक ह्या आपण वापरत असतो. तर ह्या इलेक्ट्रिक वस्तू ज्या आहेत त्या आपण कुठे वापरायच्या, कुठे ठेवायचा ह्याचा विचार आपण करतच नाही आणि मग नंतर बेडरूम डिझाईन खूप सुंदर केलेली असते, छान बेड असतं, छान फर्निचर असतं, कलर छान असतं, परंतु इलेक्ट्रिक पॉईंट जे आहेत ते प्रॉपर दिलेले नसतात त्यामुळे आपली खूप सारी अडचण होते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आधीच करून ठेवला पाहिजे. म्हणजे काय ज्यावेळेला आपलं ड्रेसिंग रूम आहे, ड्रेसिंग टेबल आहे तर त्या ठिकाणी तुम्ही 2 एक्स्ट्रा जे स्विचबोर्ड आहेत ते एक्स्ट्रा लावूनच घेतले तर काय होईल तुमचं ड्रायर आहे किंवा तुमचं स्ट्रेटनर आहे किंवा आणि कोणती इलेक्ट्रिक वस्तू जर तुम्ही यूज करत असाल तर ती तिथं तुम्ही फिक्स करू शकता किंवा तुमचा
बेडच्या साईडला एखाद्या वेळेला तुम्हाला लॅपटॉप घेऊन थोडंसं काम करायचं असेल ऑफिसचं, तर तेही तुम्ही ते चार्जिंगला लावून करू शकता. तर ही सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. किंवा तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही छोटंसं स्टडी टेबल दिलं असेल, तर त्या स्टडी टेबलसाठी तुम्ही एक स्विच बोर्ड नक्की लावून ठेवला पाहिजे, असं मला वाटतं. ठीक आहे. आता 10वी टीप, वैयक्तिक स्पर्श जोडा. तर आपल्या सर्वांनाच आपली जी बेडरूम आहे ती सजवायला आवडते, बरोबर. आणि आपल्याला आवडणारे भरपूर सारे छंद जे आहेत ते आपण कुठे जर दाखवत असू तर आपल्या बेडरूममध्ये, बरोबर. तर खूप जणांना इनडोअर प्लांट्स लावायला आवडत असतात, तर एखादं छोटंसं प्लांट तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये लावू शकता. खूप जणांना खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स बनवता येतात, तर एखादी फोटो फ्रेम किंवा पेंटिंग तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये तुमचा एक टच म्हणून लावू शकता. तुमच्या जुन्या आठवणी असतील, तुमचे फोटोज असतील, तुमच्या लग्नाचा फोटो असेल किंवा तुमच्या बाळाचा फोटो असेल किंवा अशा बऱ्याच आठवणी असतात आपल्या, तसं एखाद्या फुल फॅमिलीचा फोटो असेल, अशी एखादी गोष्ट तुम्ही तुमचा एक टच म्हणून तुमच्या बेडरूममध्ये लावू शकता. बऱ्याच जणांना वेगवेगळे छंद असतात अँटिक वस्तू गोळा करण्याचा, तर त्या अशा 2-3 वस्तू तुम्ही आणून जर तुमच्या बेडरूममध्ये ठेवल्या तरीसुद्धा तुमची एक बेडरूम ही दुसऱ्या लोकांपेक्षा नक्कीच सुंदर आणि आकर्षक वाटू शकते. कारण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की बेडरूम ही आपली स्वतःची असते आणि ती आपल्याला आपल्या मनाप्रमाणे सजवायला खूप आवडत असते. आणि आपल्याला जो छंद आहे तो आपण आपल्या बेडरूममध्येच काय जो आहे तो ठेवत असतो किंवा अप्लाय करत असतो. म्हणून मी सांगेन की अतिशय महत्त्वाचं म्हणजे ती बेडरूम आपली आहे हे आपल्याला फील व्हायला पाहिजे. पूर्णच अशी आर्टिफिशियल, अशी ज्याच्यामध्ये कसलाच रस नाही, फक्त कलर दिलेला आहे आणि फर्निचर आहे, अशी बेडरूममध्ये राहायला कुणालाच नाही आवडणार. कोणत्याही ठिकाणी जिथे आपण राहतो त्या ठिकाणी आपला भावना, आपले अनुभव आणि आपल्या आठवणी ह्या त्या ठिकाणी असतातच. आणि म्हणूनच तुमचा वैयक्तिक टच हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर अशाच पद्धतीचं आर्किटेक्चरल, इंटेरियर डिझाईन रिलेटेड जर तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या 10 टिपमधली सर्वात आवडलेली टिप कोणती आहे तर ती कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.